कशा प्रकारे स्वरूप असणार महोत्सवाचं काय सांगा? नमस्कार. खरं तर मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी अनेक वर्षापासून गणेश फेस्टिवल म्हणजे गणेश महोत्सव आपला सुरू होता. कदाचित काही कारणास्तव तो बंद पडलेला होता, परंतु ते सातत्य कुठंतरी स्थिर झालं होतं आणि अनेक कलाकारांमध्ये अस्वस्थता होती आणि ते कुठंतरी योग जुळून यावे लागतात. त्या पद्धतीने ह्या महोत्सवाचं ज्यांनी स्वागताचं शपथ स्वीकारलं आणि ते मुख्य संयोजक पण आहेत ते महापौर रवी भाऊ लांडगे यांनी आम्ही चर्चा केली आणि अमित गोरखे आम्ही बसलो होतो की बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे, कारण का हे सर्व गोष्टी होत राहणार आहे, परंतु हा बंद पडलेला महोत्सव का तुम्ही सुरू करत नाही. आणि मी व्यक्तिशः कधी सहभागी एकदाच झालो, त्यानंतर मी झालो नाही, कारण त्याच्या वेगळी कारणं होती. पण मुद्दा असा आहे की आत्ता काहीतरी कुणीतरी अशा गोष्टी सुरुवात करायला लागते. म्हणून आम्ही सगळं महापौर म्हटले की आपण सर्व पक्षनेते असतील, आपलं शिवसेनेचे देखील गटनेते विश्वजित बारणे असतील, मी असेल, अभिषेक बारणे असतील, आमच्या शर्मिला उपमहापौर त्या भगिनी आमच्या नेहमीच आम्हाला साथ देतात, त्या देखील असतील. आणि त्याही पलीकडे जाऊन जे आपले तिन्ही आमदार आहेत म्हणजे अण्णासाहेब बनसोडे असतील, महेशदादा लांडगे असतील, शंकरभाऊ जगताप असतील आणि 2 खासदार श्रीरंगाप्पा बारणे असतील, अमोलजी कोल्हे असतील, उमाताई खापरे असतील, ही सर्वच कला क्षेत्राची संबंधित आहे. आपलं प्रोत्साहन, पण कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो. म्हणून त्यात कुणीतरी पुढाकार घ्यावा म्हणून महापौर मी आणि अमित गोरखे यांनी घेतलेला आहे. तर आम्ही सर्वच जण, कारण महोत्सवाचं स्वरूप हे सर्वसमावेशक असल्यानंतरच ते बघा पुण्याचं मध्ये राजकारण पक्ष हे काही नसतं. पुणे हा शब्द लागला ते की ते सर्व पेटून उठतात की माझा पुणे महोत्सव. तसं ते वातावरण कुठेतरी मध्ये थोडं लुप्त झालं होतं आणि म्हणून महापौर म्हणले की नाही आपल्याला करायचं आहे. तर म्हणलं पहिली ही चांगली गोष्ट आहे की आपण महोत्सव घेऊया आणि महोत्सवाप्रमाणे सर्व कला म्हणजे मोठे कलावंतांपासून तर स्थानिक कलावंतांपर्यंतचा सर्व सहभाग आणि माझ्या भगिनींसाठी की पारंपरिक पद्धतीचा फॅशन शो जो आपण टी व्हीला पाहतो तो नव्हे, की पारंपरिक पद्धतीचा फॅशन शो असेल, पाककला असेल, त्याच्यामध्ये खूप फॅशन ड्रेस फॅशन शो मुलांचं असेल, वेशभूषा, ह्या सगळ्यांचं आम्ही बालनाट्य टॉपची बालनाट्याची आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. ती टॉपचे एकांकिका जे असतील ते अजून संगीत नाटकाच्या संदर्भात सुरेश साकोळकर सारखे म्हणजे आता यशवंतराव चव्हाणांच्या काळातला एकमेव माणूस आत्ता शिल्लक आहे. त्यांनी 1972 साली बालगंधर्वांची जन्मशताब्दी लंडनला गेली होती. अशी काही मंडळी आम्ही सर्व आणि 3 दिवसाचं जरी तुम्हाला वाटणार नाही हा 3 दिवसाचा आहे, तुम्हाला ते व्यापकता त्याचे स्वरूप पाहून आणि निश्चित मी उलट महापौरांना मी विनंती करेन, स्वागताध्यक्ष तुम्ही आहात, तर 18 तारखेला आपलं आहे, तर 5 तारखेला पुणे फेस्टिवलचं उद्घाटन, तर 4ला CM साहेबांचं आपल्या उद्घाटन करावं. CM साहेब यावं, आमच्या सुनेत्रा वहिनी यावेत, एकनाथ शिंदे साहेब यावेत, सर्वांनी यावं आणि त्यांनाही दाखव की आम्ही पिंपरी चिंचवड आम्ही सुरुवात केलेली आहे. 100रावं संमेलन आपण दाखवून दिलं की आपण कोणताही कार्यक्रम यशस्वी करू शकतो. या आता कालखंड आम्हाला कमी, वेळ कमी, पण आम्ही उत्तम प्रकारे करू अशी तुम्हाला चांगल्या पद्धतीने होईल. आणि पालिकेचा कोणताही सहभाग न ठेवायचा 100% आम्ही प्रयत्न करणार. आम्ही हा सोहळावर ताकदीनं महापौर असतील, उपमहापौर असतील, आम्ही सर्वजण जे व्यावसायिक असतील त्यांचं दायित्व आहे. या शहरामध्ये तुम्ही व्यवसाय करताय तर या शहरासाठी काहीतरी देणं देखील लागतं. अर्थात आमच्यापासून सुरुवात करू आम्ही, म्हणजे त्या पद्धतीने काम करू. आम्हाला हे नवीन नाही आहे, त्यामुळे नवीन ह्या गोष्टी नाही आहेत. योगायोगानं मला ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. अंमलबजावणी इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी महापौर तत्पर आहेत. आमच्या उपमहापौर भगिनींचं जेवढं कार्यक्रम आहेत ते सर्व त्याचं होस्ट करतील. सगळे प्रकारचे आहेत. अमित गोरखे जिथं कमी असतील तिथं अमित गोरखे असतील आणि काहीच कुठं नसेल तर ते मग 3 आमदार आहेत, ते 2 खासदार आहेत, ते सर्वांना आम्ही सर्वच सहकार्य घेणार आहे आणि सर्वजण तेवढेच तोला मोलाचे आमच्याबरोबर सहभागी असतील. प्रथमच हे म्हणजे पालिकेचा खर्च न करताना इतर खर्च करून पहिलाच उपक्रम ठरणार आहे का? तुम्ही अगोदर नका जाहीर करू, आमचं मनोरंजन कमी नका.